महाविकास आघाडी आणि महायुतीत जागा वाटपावरून कुरघोड्यांचं राजकारण सुरू आहे। भाजपच्या कुरघोड्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी अस्वस्थ आहे, तर महाविकास आघाडीत संजय राऊतांवर काँग्रेस नेते नाराज आहेत। भाजपच्या कुरघोड्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी अस्वस्थ असल्याची माहिती मिळते। तर जागा वाटपाचा मुद्दा सध्या रखडलेला आहे। सध्या देखील अद्याप काही मतदारसंघात अद्यापही किती मतदारसंघ ती जागा नेमकी कुठल्या पक्षाला जाईल याबाबतची शाश्वती नाही। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझी सहकारी ज्योत्सना गंगणे आपल्यासोबत जोडलेली आहे। ज्योत्सना, खरं तर काही ठिकाणी उमेदवारांनी आपला अर्ज देखील दाखल केला आहे, मात्र अद्याप देखील काही जागा या कुठल्या पक्षाच्या वाटेला आहेत याबाबत कुठल्याही प्रकारची निश्चितता झालेली नाही। त्यामुळे काही मतदारसंघात वाद सुरू आहेत, काही ठिकाणी उमेदवारीवरून आहेत तर काही ठिकाणी पक्षांवरून। मात्र सध्या जे ताजी अपडेट मिळत आहेत त्याप्रमाणे भाजपच्या कुरघोड्यामुळे आता शिवसेना आणि राष्ट्रवादी अस्वस्थ आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये देखील अगदी तशीच परिस्थिती आहे। काय सांगशील याबद्दल सविस्तर? कारण अगदी बरोबर आहे। आपल्याला पाहायला मिळते की महायुती जे आहे ते दिवसेंदिवस त्यांची ताकद वाढवण्यासाठी नवनवीन नेते जे आहेत जसं की एकनाथ खडसे वगैरे यांची मदत घेताना दिसते आणि एकनाथ खडसे यांची सुद्धा घरवापसी होते। त्यामुळे कुठेतरी आता नवनवीन चेहरे पुन्हा एकदा पक्षामध्ये परत घेण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा एकूणच परिस्थिती अशी पाहायला मिळते की महायुतीमध्ये जे 4 ते 5 जागांचं घोडं अडलेलं आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाची म्हणजे धाराशिव, सातारा आणि त्याचबरोबर मुंबईच्या म्हणजे साऊथ मुंबई जी आहे, दक्षिण मुंबई, अशा अनेक 3-4 जागा आहेत ज्याच्यासाठी महायुतीमध्ये एकमत अद्यापही दिसून येत नाहीये। खास करून आपण बघितलं की अजित पवार यांच्या गटामध्ये ज्यावेळेस अर्चना पाटील यांनी जेव्हा पक्षप्रवेश केला त्यानंतर असो किंवा नाशिकची जागा असो, यामध्ये एकूणच महायुतीमध्ये जो आहे तो वाद पाहायला मिळाला आणि महायुतीमधला वाद जो आहे तो खास करून शिंदे आणि अजित पवार गट यांचे अनेक जे खासदार आहेत, विद्यमान खासदार, माजी खासदार किंवा जे उमेदवारी आहेत ते एकमेकांच्या आमनेसामने आलेले असं पाहायला मिळते। भाजप अशा काही जागांवरती इच्छुक जरी नसली तरी भाजपचं मुळात हे काम आहे की या दोन्ही पक्षाला म्हणजे त्यांना शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा नाराज करता येणार नाही, त्याचबरोबर अजित पवार गटाला सुद्धा नाराज करता येणार नाही। खास करून 3 महत्त्वाच्या गोष्टी आपण या ठिकाणी नोंदवू शकतो। एक म्हणजे मनसेसोबत महायुतीची युती झालेली आहे की नाही याबाबत जे आहे ते प्रश्नचिन्ह अद्यापही निर्माण होत आहेत। कारण कालच आपण बघितलं की आमदार संजय शिरसाट जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते आणि सूत्रांकडून जी माहिती मिळते ते असंही होतं की संभाजीनगर, धाराशिव किंवा ज्या महत्त्वाच्या शिंदेंच्या शिवसेनेच्या ज्या महत्त्वाच्या जागा आहेत त्या जागांसाठी मनसेच्या प्रचाराची एक मदत म्हणून जे आहे ते आमदार संजय शिरसाट जे आहेत ते राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले होते। तर दुसरीकडे आपण बघितलं की मनसेची एक अधिकारिक म्हणजे ऑफिशियल युती महायुतीसोबत आहे का, मनसे बाहेरून पाठिंबा देणार याबाबत अद्यापही ना मनसेकडून ना महायुतीकडून अद्यापही कोणतं ठोस असं काही सांगितलं जात नाहीये। दुसरं महत्त्वाचं म्हणजे काही अशा जागा जसं की आपण म्हटलं की एकनाथ खडसे किंवा जे दुसरे चेहरे जे आहेत जे भाजप वापर करू पाहतं, मग ते अशोक चव्हाण असू दे, एकनाथ खडसे असू दे, अशा काही चेहऱ्यांना प्रचार मैदानामध्ये पुन्हा भाजप उतरवू शकतं। आणि तिसरं म्हणजे शिंदे आणि राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांच्या आमनेसामने कशी येणार नाही, कारण आपण बघतो की संभाजीनगरच्या जागेचा तिढा जो आहे तो अद्यापही सुटलेला नाहीये, नाशिकच्या जागेवरचा तिढा जो आहे तो अद्यापही सुटलेला नाहीये। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी काल सुद्धा एक महत्त्वपूर्ण बैठक झाली, ज्या बैठकीमध्ये सर्व मंत्री जे आहेत शिवसेनेचे ते या मताशी ठाम आहेत की जर त्यांचे 5 विद्यमान खासदार जे आहेत त्यांची जागा बदलली गेली असेल तर निदान ज्यांचं मेरिट जास्त आहे त्या ठिकाणी तरी ॲटलिस्ट शिवसेनेला संधी देण्यात यावी। त्यामुळे या महायुतीमध्ये शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी जास्तीत जास्त आमनेसामने येताना पाहायला मिळते। त्यामध्ये सुवर्ण मध्य भाजपा साधू शकतंय का याकडे आता सर्वांचं लक्ष राहील। नक्कीच ज्योत्सना, खरं तर पक्षाच्या वाटाघाटीमध्ये कुठल्या पक्षाला कुठली जागा दिली जाते, काय उमेदवार असतात, काय त्या ठिकाणचे राजकीय समीकरण असतील हे आगामी काळात स्पष्ट होणार। तू आपल्याशी असेच जोडलेला राहा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।